भाग असतो तो ॲम्ब्युलन्सचा असतो, कारण अपघात झाल्याच्या नंतर जीव वाचवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स ही सगळ्यात महत्त्वाची आहे। परंतु असं लक्षात आलेलं आहे की आज ज्या ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत याच्यापैकी अनेक ॲम्ब्युलन्स ह्या बंद पडलेल्या आहेत, अनेक ॲम्ब्युलन्स ह्या जागेवरच नाही आहेत, अनेक ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हरच नाही आहे, अनेक ॲम्ब्युलन्समध्ये जे काही साहित्य लागतं ते नाही आहे। आणि त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, 108 चीच ती परीक्षा सांगतोय, त्यामुळे याचं आपण स्पेशल ऑडिट करून त्याच्यामध्ये जर ॲम्ब्युलन्स हा कंत्राटदार दोषी असेल तर हे टेंडर आपण रद्द करणार का? मान्य सदस्याने जो प्रश्न विचारला अतिशय सेन्सिबल आणि गंभीर आहे। मी मेळघाटलाही गेलो, त्या ठिकाणी 2 दिवस सर्वे केला, त्या ठिकाणी 108च्या ॲम्ब्युलन्सची परिस्थिती काय ती बघितली आणि सर्व भागातनं त्याचा माहिती घ्यायचा उपक्रम चालू आहे आणि आपण म्हणतात त्याच्यात सत्यता आहे। आणि म्हणून मागच्या 8 दिवसापूर्वीच मी माझ्या खात्याला ह्या 108 योजनेचं फॉरेन्सिक ऑडिट करायचे आदेश दिलेले आहेत आपल्या माहितीसाठी। आणि हे आता ह्याचं कॉन्ट्रॅक्ट बेसिक ॲग्रीमेंट ते संपलेलं आहे, ह्याला फक्त मुदतवाढ दिलेली आहे आणि ह्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ते दोषी आढळले तर इमिजिएट नवीन एक जाहिरात काढून आपण हे 108चं पहिलं जे कॉन्ट्रॅक्ट ते रद्द करून नवीन आपण टेंडर फ्लॅश करणार आहोत। सन्माननीय प्रसाद लाड त्याच्यानंतर इकडे देणार आहे सभापती महोदया, कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आरोग्य विमा योजना ही अतिशय महत्त्वाची